वनमंत्री गणेश नाईक कितीही मोठे दावे करत असले तरी वन विभागाच्या कारभाराची लक्तर वेशीवर टांगणारी घटना आज घडली आहे। नागपूरच्या पारडी परिसरातील शिवनगरमधून मोठ्या प्रयत्नानंतर बिबट्याला बेशुद्ध करून वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या खास वाहनात पिंजरा ठेवून रेस्क्यू सेंटरकडे टीम निघाली असताना पारडी परिसरामध्ये त्यांची रेस्क्यू व्हॅन बंद पडली। त्याची क्लच प्लेट खराब असल्यामुळे रेस्क्यू व्हॅनमध्ये बिबट असताना ती पुन्हा सुरू झाली नाही। तर ही रेस्क्यू व्हॅन मध्येच बंद पडलेली आहे। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही रेस्क्यू व्हॅन त्या ठिकाणी बंद पडलेली होती। कर्मचाऱ्यांनी धक्का मारून ही व्हॅन पुढे नेलेली आहे। वन विभागाची लक्तर आता वेशीवर टांगल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। रेस्क्यू करायला आलेली व्हॅन रस्त्यातच बंद पडली। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही व्हॅन बंद पडल्याचं बोललं जात आहे। तर कर्मचाऱ्यांना या व्हॅनला धक्का मारावा लागलेला आहे। बिबट्याला रेस्क्यू करायला आलेली व्हॅनच बंद पडल्यामुळे आता वन विभागाची लक्तर वेशीवर टांगल्याचं बोललं जात आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, नेमकं काय घडलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? खरं तर आज बिबटला रेस्क्यू केलं। वन विभागाचे कर्मचारी होते, त्यांनी धाडस दाखवून अपुऱ्या साहित्याविषयी संपूर्ण मोहीम राबवली आणि बिबटला रेस्क्यू केलं आणि त्यानंतर त्या रेस्क्यू व्हॅन मधून घेऊन निघाले। पण दुर्दैव एवढं आहे, एकीकडे वन विभाग मोठे दावे करत असतं, पण जी गाडीतनं रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर पिंजरा टाकून घेऊन जात होतं, तीच गाडी नेमकी फेल झाली आणि त्यानंतर तो बिबटचा पिंजरा एक भाड्याने गाडी बोलून दुसऱ्या गाडीत पिंजरा टाकण्यात आला आणि त्यानंतर त्याला रेस्क्यू सेंटर म्हणजे वन्यजीव उपचार केंद्रामध्ये आणलं। एकीकडे आपण वन विभागाकडनं सातत्याने दावे करण्यात येतात, अनेक साहित्य पुरवण्यात असल्याचं सांगण्यात येतं, पण अगदी काही बेसिक गोष्टी आहेत की त्या सुद्धा त्यांच्याकडे पुरेशा नसतात। एखादे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येतं, धाडसानी हे रेस्क्यू ऑपरेशन जीवावर खेळून हे वन विभागाचे कर्मचारी करत असतात, तर दुसरीकडे साहित्य त्यांच्याकडे नसतं, गाड्या ज्या उपलब्ध असतात त्या सुद्धा फेल होतात। खरं तर बिबटला घेऊन जाताना अतिशय काळजीपूर्वक नेण्याची गरज असते आणि ती सतर्कता सुद्धा बाळगण्यात आली होती, पण ती गाडी फेल करत असेल तर मेंटेनन्स होतं की नाही, त्याला पुरेसा निधी संपूर्ण विभागाकडनं देण्यात येत की नाही, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। त्यामुळे वन विभागाकडून अनेक दावे जरी करण्यात आले असतात तरी त्यांची अब्रू अगदी दिशेवर टांगल्या गेल्याचं हे संपूर्ण चित्र आहे आणि अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। निश्चितच, त्यामुळे एकूणच व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद अमर या सविस्तर माहितीसाठी। तर या कर्मचाऱ्यांना व्हॅनला धक्का मारावा लागलेला आहे।